पुन्हा एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर इथे संध्याकाळचे 6 वाजलेले आहे आणि आलू पोंगे आणलेले होते, तर तेच मी खात होती. मुलीने खाल्ले, मी खायला बसली आणि बटाट्याची चटणी अगदी छान असते. आणि आता हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. तर सकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि आज थोडं लेटच चालू आहे काम. पाणी वगैरे शिंपलं, त्यानंतर हे झाडं बघू शकता, छान दिसतात अगदी दारापुढे असे झाडं असले तर. आणि हेच मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचे होते, पण ते आता घेऊ नंतर घेऊ असं करून ते राहून गेलं. त्यानंतर इकडे किचनमध्ये आली आणि किचन आवरायला घेतली. आता घड्याळीमध्ये 8-10 झालेले आहे, तसे तर 7च वाजलेले आहे, 7:30. म्हणजे अर्धा तास पुढे आहे ती घड्याळ, अर्धा पाऊण तास. तर एका अर्थी चांगलंच आहे, थोडी पुढे असली तर आपण त्या घड्याळीनुसार कामे करत असतो आणि आमच्याकडे नेहमीच घड्याळ पुढे असते. त्यानंतर इकडे किचनमध्ये आली आणि किचनवरून कापड घ्यायचा होता, तर ते सगळं पुसायला घेतलं. आणि आज रविवार आहे आणि रविवारचा व्हिडिओ तुम्हाला हा आज बघायला मिळेल. काल व्हिडिओ अपलोड केलेला नाही मी, आणि सुट्टीचा दिवस असला ना तर मग ते थोडं निवांतच असतं, त्याच्यामुळे मग ते पेंडिंगच राहतं आणि मोबाईल काही फारसा पाहत नाही. तर असो, त्यानंतर इथे माठाखाली जे पाणी सांडलं ते सगळं पुसून घेतलं. त्यानंतर इथे रांगोळी काढायला बसली. आता हातातली बांगडी निघत नव्हती म्हणून मग ते झाकण वापरलं आणि अशा पद्धतीने छोटीशी रांगोळी काढलेली आहे. हीच जर मोठी काढायची असली तर एखादी परात घेते किंवा ताट घेते आणि त्यांनी आकार देते आणि अशा पद्धतीने रांगोळी छोटीशी काढून घेतली. आणि छान वाटते असं सकाळी पाणी शिंपलं, रांगोळी काढली तर. तरी आज वेळ झाला मला, नाहीतर माझं 7:30पर्यंत होऊन जाते सगळं. आता 8:15 8:30 झालेले आहे. तर असो, त्यानंतर ह्या तिकीट आहे. तर इथे माझी मुलगी आणि तिचे बाबा जाणार होते. सांगतेच मी तुम्हाला पुढे काय ते. त्यानंतर ही जी इलेक्ट्रिक केटल आहे, मी हिवाळ्यामध्ये पाणी गरम करायसाठी काढलेली होती. आता म्हटलं त्याचा काही उपयोग नाही आहे, तर ती पॅक करून ठेवलेली आहे. आणि हे बॉक्स मी फेकत नाही. कुठलेही असो इलेक्ट्रिक वस्तू ते व्यवस्थित ठेवते, म्हणजे जेणेकरून आपले ते सामान पण राहतं आणि व्यवस्थित राहतं. आणि त्यातल्या त्यात वॉरंटीचं होतं, त्याच्यामुळे ते सांभाळून ठेवावंच लागतं. त्यानंतर ही रॅक आवरायला घेतली. इथलं किती आवरलं ना तरी पसारा होतच होतो. आणि इथे आता म्हटलं जे उपयोगी नाही ते सर्व भांडे काढायचे आणि आपल्याला जे पाहिजे तेच ठेवायचे. तसं तर या रॅकमध्ये मी फारसं म्हणजे काही ठेवत नाही. जसं की स्टीलचे डबे झालं, स्टीलचे गंज हेच ठेवते आणि चम्मच आणि मिक्सरचे पॉट, तर ती आवरून घेतली. त्यानंतर हे रात्रीचे जे भांडे होते, तर भाजी गरम करून घेतली. म्हटलं ती काढून घ्यायची डब्यामध्ये, नंतर घासायला बरं. आणि हा व्हिडिओ करताना काय कुणास ठाऊक व्हॉईस ओव्हर करताना इतका प्रॉब्लेम येत होता, कारण एकतर माझा घशाचा त्रास वाढलेला आहे आणि मध्येच अडकल्यासारखं होत आहे ते. तर असं मला 2-3दा तो म्हणजे चालू बंद करावा लागला आणि त्यानंतर व्हॉईस ओव्हर करावं लागलं. 2-3दा मी प्रयत्न केला तेव्हा तो व्हॉईस ओव्हर दिला. तर असं त्यानंतर इथे सगळं सामान आवरून घेतलं आणि आता चहा ठेवायचा होता. सोबतच नाश्ता करायचा होता. तर नाश्ता तर काही करणार नाही, कारण आता माझी मुलगी आणि तिचे बाबा, ज्या मी तुम्हाला तिकीट दाखवलेले आहे, तर तिथे एरोप्लेनविषयी काहीतरी सांगणार होते ते समजून, की मिसाईल कसं चालवायचं काय, असं काहीतरी होतं कार्यक्रम. तिथे गेले ते आणि ती तिकडनंच नाश्ता करून येणार होती. मग म्हटलं हा भात आहे, थोडा फोडणी देऊया. आली दुपारी तर ती खाईल आणि मला पण नाश्त्याला होईल. त्यानंतर सर्व भांडे इकडे घासायला आणलेले आहे. आता 9-9:30 होत आलेले आहे. म्हटलं आता नाश्ता तर जास्त करावा लागला नाही आणि दोघेही बापले का बाहेर गेले, तर म्हटलं रूम आवरून घ्यायची. आता जेवण तर एवढ्या लवकर कोणी करणार नाही. तर हेच फ्रीज आहे ना, यावर भरपूर असं पसारा झालेला होता. तर हे जे मसाल्याचे जार आहेत, हे मी ऑनलाईन मागवलेले होते, पण फारसे काही मला ते आता आवडले नाही आणि त्यामध्ये मी मसाले जास्त ठेवत नाही, फक्त जिरं मोहरी असते. प्रॉब्लेम असा आहे की ते त्या बॉक्सवर जर हे ग्लास ठेवले ना, लगेच ते एक साईड बॅलन्स गेलं की ते पडून जातात, त्यातला सगळा मसाला सांडतो. फक्त ते शोचंच वाटत आहे मला. आता असं वाटतं की ते घ्यायलाच नको होते, पण आता असो, घेतले आहे. तर त्यानंतर या बॉक्समध्ये मसाले होते ते काढून घेतले आणि तो घासायला ठेवला. आणि याच्यावरचं मला हे कवर धुवायचं होतं, दिवाळीपासून ते धुतलंच नाही. तर म्हटलं ते कवर पण धुवून घेऊया. आणि या कवरवर सर्व मोहरी सांडलेली होती, कारण ते ग्लास असं पडलं की त्यातलं सगळं सांडून जातं. त्यानंतर हे सगळं काढून घेतलं आणि आता फ्रीजवरचा जो थोडाफार कचरा झालेला होता तो पुसून घेतला. नंतर हे बॉक्स ठेवले आणि अशा पद्धतीने आजचं हे फ्रीजवरचं क्लिनिंग केलं. त्यानंतर टी व्ही जो आहे तो पण मला साफ करायचा होता. आणि छोटे मोठे कामं कसं सुट्टीच्या दिवशीच होतात आणि रोज तर मग घाई गडबड असते, नाश्ता कामे खाण्यापिण्याची. तर असो. आणि सकाळी सकाळी इकडून तिकडे तिकडून इकडे ह्याच फेऱ्या होतात, या रूममधून त्या रूममध्ये, त्या रूममधून या रूममध्ये.
त्यानंतर या झाडाला पाणी द्यायचं होतं. म्हटलं चला पाणी देऊया. तसं या झाडाला 8 दिवस जरी पाणी दिलं नाही ना तरी काही फरक पडत नाही. पण आता ऊन इतकी वाढलेली आहे की लगेच ती माती सुकल्यासारखी वाटते, म्हणून रोज थोडं थोडं पाणी मी त्यामध्ये टाकत असते. त्यानंतर भांडे वगैरे घासून घेतलेले आहे आणि आता ही रूम आवरायची होती. तर त्याआधी हे कपडे म्हटलं सर्फमध्ये टाकूया. कपडे म्हटलं नाही तरी रोज आमच्याकडे असतातच असतात आणि सर्फ आणि साबण कपड्याच्या भरपूर लागतात मला. कारण या महिन्यामध्ये कमीत कमी मी 15 साबण आणलेल्या होत्या. तर पूर्ण संपलेले आहे. इतके कपडे निघतात ते. कारण कसं सकाळी मुलगी प्रॅक्टिसला जाते, त्यानंतर संध्याकाळी जाते, परत दुपारी करते ती. त्यामुळे तिचे कपडे भरपूर असे धूळ ग्राउंड असल्यामुळे तिथे भरपूर धूळ आहे. त्याच्यामुळे ते खराब होतातच आणि रोजचे ते धुवावेच लागतात. त्यानंतर सर्व कपडे सर्फमध्ये टाकून दिले आणि नंतर आता रूम आवरायची होती. तर हा जो टी व्ही आहे ना नवीन कोणता म्हणतात त्याला LED. तर हा टी व्ही पुसताना इतका प्रॉब्लेम येतो. त्याला जर कापड लावला तर माझ्या मुलीची कुरबुर चालू असते. त्याला कापड नको लावू, त्याला ओलं काहीच लावू नको. ओलं तर लावतच नाही सहसा मी. ती पुसूच देत नाही मला. खराब होऊन जाईल म्हणजे इतकी त्या टी व्हीला जपते ती. म्हणजे नुकतंच 1-1.5 वर्ष झाले तो टी व्ही आणून. आधी आमच्याकडे जुनाच होता आणि बॉक्सचा टी व्ही होता. तर तिला हा टी व्ही म्हणजे थोडंसंही धक्का लागला तरी तिचं मन दुखते. कारण मुलांचं तसंच आहे, कारण त्यांना पाहिजे असते दिवसभर टी व्ही. मग बिघडला तर प्रॉब्लेम येईल असं तिचं मत आहे. आता ती घरी नव्हती म्हणून म्हटलं चला हलकं हलकं पुसून घेऊ. त्यानंतर इथे जो हा टेबल आहे, टेबल नाही म्हणता येणार, ते ऑर्गनायझरवर मी ते पाटी ठेवलेली आहे आणि टेबलप्रमाणे ते केलं. ते सगळं आवरून घेतलं. त्यानंतर इकडचा टेबल आहे तो आवरायचा होता. आता या रूममध्ये किती आवरला ना तरी तो पसारा होतोच होतो. त्यानंतर हे सगळं आवरून घेणार आहे आणि आता 8 दिवसांनी मी बाहेरगावी जाणार आहे. तर मी तुम्हाला बाहेरगावी कुठे जाणार आहे त्याचा व्हिडिओ नक्कीच तुमच्याशी शेअर करेल, जर तिथे व्हिडिओ घेता आला तर. सहसा मी घेत नाही, पण आता प्रयत्न करेल आणि त्याचीच तयारी चालू आहे. म्हटलं 8 दिवस जायचे आहे आणि थोडं लांबचा प्रवास आहे, त्यामुळे मग ती तयारी करायची आहे बाहेरगावी जाण्याची. तर त्यासाठी मला थोडाफार फराळ करायचा होता. तर तो मी आता 1-2 दिवसांनी करणार, कारण मग वेळेवर कसं बरीच धांदल होते आणि त्यानंतर पाहुणे पण येणार आहे आमच्याकडे, म्हणजे इकडनंच सर्व सोबत जाऊ आम्ही. तर असो त्यानंतर इथे कपाट वगैरे आवरलं, हे ऑर्गनायझर आवरलं आणि आता ही रूम पुसायची होती. आणि अशी जर रूम नीटनेटकी रोज असली ना तर फार बरं वाटतं आणि तेवढीच ती रूम आमची पसाराही होते आणि व्यवस्थित लवकर होते, असं काही नाही. फक्त कसं आपल्याकडे लहान मुलं असले तर मग जास्तच पसारा होतो. आता माझी मुलगी काही फारशी लहान नाही आहे, आता ती 11वीला आहे. पण एक जर म्हटलं ना आपलं लेकरू तरी ते लहान लेकरासारखंच असतं आणि काही ना काही सुरूच असतं. तर असो त्यानंतर इथे रूम पुसायला घेतली. रूम वगैरे पुसून घेतली आणि नंतर कपडे धुवायचे होते आणि ही रूम की नाही कपड्यांनीच व्यवस्थित मला पुसली ना तर छान वाटते. आता बऱ्याचदा माझी मुलगी तिचे बाबा म्हणते की मॉप आणूया आणूया, पण मीच म्हणते की नको. कारण जेवढी आपण कपड्यांनी पुसतो ना तेवढी छान स्वच्छ पुसल्या जाते मला असं वाटते. होत असेल मॉपनी पण व्यवस्थित पुसल्या जात असेल, पण मग का कुणास ठाऊक मला अजिबात आवडत नाही. त्यानंतर इथे कपडे वगैरे धुवून घेतले आणि आता म्हटलं सर्व हे बकेट टब वगैरे घासून घेते. तर रोजचं आपलं हे डेली रुटीन आणि आज रविवार असल्यामुळे थोडे मी 2-3 कामं जास्तच काढले आणि अशा पद्धतीने होतातच आपले कामे, नाहीतर मग ते राहिलं तर राहून जातं. तरी मला आता किचनची खिडकी परत एकदा क्लीन करायची आहे. ती कितीही केली ना तरी त्यावर तेल वगैरे उडलं की थोडी चिकटच येते. तर ती आज नाही तर उद्या वगैरे क्लीन करून घेईल मी. आणि हा टब रोज घासावा लागतो मला, कारण हा कपड्याचाच टब आहे आणि सेम असाच टब आहे तो भांडे ठेवण्याचा. नाहीतर मग कसं कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून एक टब मी या साईडला ठेवते आणि एक टब मागच्या साईडला, जो भांड्याचा आहे तिकडे मागच्या साईडला आणि कपड्याचा या साईडला. नाहीतर मग कधी कधी कसं मी गावाला कुठे गेली, बाहेरगावी जर गेली मुक्कामी आणि माझी मुलगी जर भांडे घासायला बसली तर मग ती कपड्याचा वापरते. त्याच्यापेक्षा म्हटलं नाही, वेगवेगळे ठेवायचे. त्यानंतर सर्व कामे आटोपली आणि आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर भाजीचा प्रश्न होता, कारण भाजीपाला संपलेला होता. म्हटलं आता काय करायचं. तर आधी इथे भात लावून घेते आणि हे रताळे सकाळी उकडलेले आहे. तर याचे मला गुलाबजाम करायचे होते, पण आता रुची म्हणते की करायचे नाही, मी असेच खाते. मग तिला ते सोलून दिले, म्हटलं तू खाऊन घेशील आणि बऱ्यापैकी होते ते. तर इकडे भात लावून घेतला आणि त्यानंतर आता भाजी. तर आधी विचार केला की बेसनच करायचं, मग पुन्हा म्हटलं नको. तर त्याआधी इथे हे रताळे सोलून घेतले.
छान गोड होते आणि अगदी कोवळे होते छोटे छोटे, त्याच्यामुळे खायला पण अगदी गोड वाटायचे ते. साधारणतः 2 किलो आणलेले होते, त्यातले मी काही गावी पाठवले आणि बाकी जे होते तर हे तिसऱ्यांदा उकडलेले आहे. 2दा त्याच्या गोड पोळ्या केल्या. एकदा परत उकडून खाल्लेले होते आणि आता आज परत उकडले. तर आता ही माझी मुलगी खाऊन गेली. यामध्ये थोडी पिठी साखर आणि थोडं मीठ घालून देईल म्हणजे ती खाते. तर आधी बोलली की शिरा कर म्हणून, पण त्यामध्ये तूप नव्हतं, त्याच्यामुळे मग मी काही शिरा केला नाही. तिला म्हटलं असंच खा तू. तर त्यानंतर तिला हे सोलून दिले आणि आता भाजी करायची होती. आता बेसन तर करणार नाही, तर त्याच्यात आमच्या विदर्भामध्ये त्याला चुनवड्या म्हणतात किंवा डुबूक वड्या. तर ती भाजी करणार आहे आणि जेव्हा भाजीपाला नसला ना तेव्हाच आपल्याला या भाज्या आठवतात, नाहीतर मग सहसा करत नाही. तर असो, त्यानंतर इकडे भाजी फोडणी द्यायची होती. तर इथे कढईमध्ये तेल घेतलं, त्यानंतर इथे घातलेलं आहे तेजपान, जिरं, मोहरी आणि हा हिरवा कांदा आहे. म्हटलं खराब होऊन जाईल म्हणून तोच वापरला. त्यानंतर यामध्ये हे जे वाटण केलेलं आहे त्या वाटणामध्ये आहे खोबरं आणि लसूण, सांबार, थोडं अद्रक, बाकी काहीच नाही, आणि थोडं जिरं. कांदा वगैरे मी त्यामध्ये टाकलेला नाही, कारण असा जर कांदा टाकला ना त्यामध्ये वाटण, तर तो आमच्याकडे कोणी खायलाच पाहत नाही. तर सिंपल अशी भाजी करत असते मी, जास्त काही ग्रेव्ही किंवा मसाले नसते याच्यामध्ये. त्यानंतर फक्त खोबरं याच्यासाठी टाकते की खोबऱ्याची छान असं टेस्ट येते, म्हणून ते सुकं खोबरं थोडं पेस्ट करून टाकते. त्यानंतर यामध्ये मसाले, तर मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला, हळद, लाल तिखट आणि धने पावडर. बाकी दुसरा मसाला कुठलाही वापरत नाही मी, ना सब्जी मसाला, गरम मसाला, कुठलेही मसाले वापरत नाही. अगदी सिंपल माझ्या भाज्या असतात. तर ही पण भाजी छान लागते खायला, पण ती एखादी वेळाच छान वाटते, नेहमी नेहमी नाही करू शकत. आणि भाजीपाला नसला तेव्हाच आठवण येते. आता बेसनच करणार होती मी, पण पुन्हा म्हटलं मुलगी खाणार नाही आणि ही भाजी केली तर ती खाते. आहे बेसनाचाच प्रकार, पण पद्धत वेगळी. तर मुलांचं असंच असतं, ते जर आपण दिलं ना तर खात नाही. म्हणून म्हटलं जाऊ दे, अशा पद्धतीने करू म्हणजे ती खाईन आणि 2 भाज्या करण्याचा प्रश्न नाही. म्हणजे एका भाजीमध्ये सर्वांचं होऊन जाईल. तर इथे बेसन संपलेलं होतं, म्हटलं आणखी थोडं बेसन घेऊया. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. एकीकडे मसाल्याचं पाणी तयार केलेलं आहे, म्हणजे फोडणी दिलेलं आहे भाजी. त्यानंतर इथे बेसन घेतलं आणि यामध्ये अगदी थोडे मसाले घालणार आहे, जसं की लाल तिखट, हळद आणि धने पावडर आणि थोडं मीठ. आणि याची ज्याप्रमाणे आपण बेसन करतो, भज्याचं बेसन करतो त्याप्रमाणे ते घट्ट भिजवून घ्यायचं आहे. आणि इकडं मसाला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत म्हटलं होऊ द्यायचा, त्यानंतरच त्यामध्ये पाणी ॲड करायचं. त्याशिवाय भाजीला छान असा तरी येत नाही. तर इकडे बेसन छान फेटून घेतलेलं आहे आणि आता इकडे मसाला पण छान शिजलेला आहे. म्हटलं यामध्ये आता पाणी ॲड करायचं. तर अशा पद्धतीने करत असते मी ही भाजी आणि खूप कमी करते, 2-3 महिन्यातून एकदा, नेहमी तर करत नाही. त्यानंतर करायच्या होत्या चपात्या. तर इकडे छान अशी उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये बेसनाप्रमाणे छोटे छोटे असे गोळे टाकायचे आणि जसं आपण त्या पाण्यामध्ये टाकलं ना मसाल्याच्या, तर छान असे फुलून येतात, अगदी फुगतात. छोटे जरी टाकले ना तर भरपूर असे फुगतात ते. आणि खास करून ही भाजी आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये करतात. उन्हाळ्यामध्ये कसं भाजी म्हणजे खेडोपाडी भाजीपाल्याचा प्रॉब्लेमच असतो. आठवडी बाजार असतो. आठवडा म्हणजे संपत आला की भाजीपाला संपतो. आणि खेड्यावरचं कसं असतं की आठवड्यातून एकदाच भाजीपाला आणतात. तर मग काय करायचं, तर मग अशा भाज्या, तर अशा चुनवड्या किंवा डुबूक वड्या जे काही म्हणाल तुम्ही ते, आणि बाकी इतर सुक्या डाळी असतात त्या अशा भाज्या करत असतात. तर छान लागते एखादी वेळा ही भाजी. आणि आधी तर मी विचार केला की कढी पकोडे करायचे म्हणून, पण मग मुलगी बोलली की नको करू, ते हेच कर. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर इथे चपात्या करायला घेतल्या आणि आज काही तेल लावून नाही, साध्याच केलेल्या आहे. म्हटलं रोज रोज तेलाच्या चपात्या खाण्यापेक्षा एखाद्या वेळी अशा साध्या पण छान वाटतात. आणि सहसा मी तर गॅसवर त्या म्हणजे तवा उचलून गॅसवर पोळ्या भाजत नाही, पण म्हटलं आज तशा पण करून बघूया. सहसा तव्यावरच करते मी त्या. तर अशा पद्धतीने छान चपात्या केलेल्या आहे. आणि आजचं असं सिंपल जेवण, भात, भाजी आणि चपाती, सोबतच उकडलेले रताळे होते. तर असा माझा आजचा छोटासा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझे किचनचे ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगत जा की कशा पद्धतीचे आवडतात, रेसिपीचे आवडतात की माझं डेली रुटीन आवडतं, ते नक्की सांगत जा. म्हणजे त्या पद्धतीने मी व्हिडिओ करत जाईल. तर बघू शकता चपात्या मस्त फुललेल्या आहे आणि आता करायची होती मला देवपूजा. तर सगळे कामं आटोपलेली आहे. म्हटलं चला आता निवांत देवपूजा करून घ्यायची. तर इथे
देव वगैरे धुवून घेतले आणि आता पूजा केली. चला मग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.